तुम्हाला माहीत आहे बल्बचा शोध कधी लागलाच नसता जर थॉमस अल्वा एडिसननी पहिल्याच अपयशामध्ये हार मानली असते आणि कधी जगाला प्रकाश भेटलाच नसता. जग आज पण अंधारातच असते किंवा मोमबत्तीच्याच उजेडात राहिलं असतं. प्रत्येक नवीन सुरुवातीच्या मागे त्याच्यामध्ये अपयश असतात, कारण तुम्ही एक पहिल्याच वेळेस कधीच परफेक्ट नसता बनत. इवन इलॉन मस्कनी जेव्हा स्टार्टअप कंपनी स्पेस कंपनी सुरू केली, त्याला देखील कितीतरी अपयश आलं. 2-3 वेळेस अपयश आलं लगातार, ते पण. आणि त्याचं अपयश छोटं नव्हतं. एक रॉकेट बनवणं किती कॉस्टली असतं, त्याच्यामध्ये किती वेळ लागतो आणि किती क्रिटिकल इंजिनिअरिंग असते हे सर्वांनाच माहीत आहे. आणि त्यात देखील त्याला अपयश आलेलं. त्यांनी पैसा गुंतवलेला भरपूर आणि तो भाड्याच्या घरात राहत होता. तो किती त्या माणसाने किती रिस्क मोजला असेल. तर अपयश येतच असतं प्रत्येकाच्या आयुष्यात, पण तुम्ही हार नाही मानली पाहिजे. इवन मी जेव्हा सुरुवात केली, मी एका स्टॅटिक वेबसाईटने केलेली होती, जे प्रत्येक पोस्ट HTML बनवत होतो. नंतर AI टूल्स लॉन्च झाले, नंतर बॅकएंड त्याद्वारे बॅकएंड कनेक्ट केलं आणि खूप सारे फीचर्स, नंतर लॉट्स ऑफ थिंग्स मी त्याच्या मदतीने केल्या. कारण आमचं फर्स्ट व्हर्जन हे कधीच लास्ट व्हर्जन नव्हतं आणि इथून पुढे राहणार पण नाही. कारण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट जे मी शिकलेले आहे, परफेक्शन कधीच तुमचं परफेक्ट नसतो. काही ना काही कमतरता असतेच. फक्त तुम्ही चुकांचं प्रमाण किती टाळता किंवा अडचणींचं प्रमाण किती टाळता हे महत्त्वाचं आहे. किंवा एखादी ॲप बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये किती कमी बग्स आहेत आणि किती एफिशियन्सली तो वर्क करतो, किती परफेक्ट ते काम करतं, हेच म्हणजे परफेक्शन. बाकी फीचर्स तुम्ही जितके फीचर्स ॲड करत राहाल तितके फीचर्स तुम्ही कमीच पडत राहतील. कारण अशा भरपूर गोष्टी आहेत, ते एकटं तुम्ही नाही करू शकणार किंवा काही वेळेस तुम्हाला नाही सुचणार. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बेसिकने सुरू नाही करू नये. कारण काय माझे जे जवळ ओळखींची माणसं आहेत, त्यांचं अपेक्षा आहेत ते तुम्ही डायरेक्ट सुरुवातीलाच एक चांगलं प्रोडक्ट बनवा. हे पॉसिबल नसतं, कारण कुठलीही गोष्ट एकदम चांगली नाही बनत. घर असं चुटकीसरशी घर देखील चांगलं नाही बनत. स्टेप बाय स्टेप रॉच्या नंतर प्लास्टरच्या नंतर कलर, त्याच्यानंतर इंटेरियर, अशा भरपूर गोष्टी आहेत. सुरुवातीला तुमचं जे आयडिया असतो, आयडिया हळूहळू तुम्ही जसं त्यावर काम करता तसं ते सुंदर बनत जातं. आणि महत्त्वाचं एक, कुठला पण इनोव्हेटर किंवा ज्यांनी एखादी गोष्ट करायचं ठरवलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त ती गोष्ट इतर कोणी पण नाही जाणू शकत. भले त्याच्या दृष्टीने त्यांनी जर अभ्यासला असेल, त्या हिशोबाने तो गोष्टींना पाहतो. आता त्याचा अभ्यास कमी असेल जास्त असेल, ते त्याची चुकी आहे किंवा त्याचा हे आहे. बाकी कोणाचं त्याचं नुकसान किंवा फायदा नाही. पण त्याचं ते स्वप्न आहे किंवा माझं जे स्वप्न आहे, ते मीच जास्त चांगलं समजू शकेल. कारण माझा दृष्टिकोन मी सुरुवातीला नाही समजू शकणार. इलॉन मस्कनी बोललेलं आहे, तुमच्याकडे PPT असण्यापेक्षा एक प्रोटोटाईप असलेला कधीही चांगला, किंवा MVP म्हणतो तो कधीही चांगला. आणि MVP फक्त मिनिमल वायबल प्रोडक्ट असतो, स्टार्टिंगला कमी ह्याच्यामध्ये रिसोर्सेसमध्ये बनवलेला. MVP म्हणजेच फायनल प्रोडक्ट नसतो. त्यामध्येच लोक चुका करतात. तुमचा MVP बघून तुम्हाला जज करायला सुरुवात करतात. त्यांना वाटतं तुमचा कमी फीचर्सवाला प्रोजेक्ट हा अल्टिमेटला लाईफ टाईम तसाच राहणार आहे. नसतो, तो पुढे अपग्रेड होत जाईल. जसं तुम्ही त्याच्यावर काम करत राहाल तसं तो प्रोडक्ट सुधरत जाईल. जसं तुम्ही कस्टमरचे रिव्ह्यूज घेत राहील तसं तुम्ही त्याच्यामध्ये अपग्रेड करत जाल. आणि ज्या काही मिस्टेक्स आहेत किंवा ड्रॉबॅक्स आहेत ते तुम्ही सुधारवत जाल. त्यामुळं
कमी म्हणजे मला एक गोष्ट आठवती. मी 6वीला होतो आमच्या गावाकडच्या शाळेमध्ये. तेव्हा माझा एक मित्र, त्याला वाचता येत नव्हतं किंवा लिहिता येत नव्हतं. तो थोडा डम होता. पण बाकीच्या मुलांनी जे स्पर्धा परीक्षेचे जे फॉर्म भरले होते, जे कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचे जे फॉर्म भरले होते, त्यामध्ये त्यांनी पण एनरोल केलं. आणि त्या कॉम्पिटिशन परीक्षेचे काही 50 का 100 रुपये अशी फी होती. मग मी साहजिक त्याला विचारलं, तुला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तू कशाला हे करतो, कशाला पैसे वाया घालतो? ते पाहिलं आमच्या सरांनी, बोर्डे सर त्यांचं नाव होतं. त्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी मला समजून जवळ बोलून घेतलं आणि समजून सांगितलं, भले त्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण त्याची जी इच्छाशक्ती आहे त्याला तू नको मारू, त्याला प्रयत्न तरी करू दे. त्या हिशोबाने, त्या लालचीने तो शिकल तरी. पण त्यावेळेस मला त्या गोष्टी समजल्या नाही. नंतर मला त्याचं हळूहळू मोल समजायला लागले, जेव्हा त्या गोष्टी मी पण अनुभव करायला लागलो. जेव्हा मी काय चांगल्या गोष्टी करायला जायचं, तेव्हा माझं दृष्टिकोन इतर लोक समजायचे नाहीत. ब्लॉगिंग असू द्या किंवा कोडिंग शिकायला असू द्या. जेव्हा मी माझ्या घरी प्रस्ताव टाकला की मी 10वी नंतर मला एक लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर पाहिजे, तेव्हा आमच्या गावातले जे काही सुशिक्षित मुलं होते, त्यांनी घरच्यांना सांगितलं की याला काही गरज नाही, इतक्या लहानपणी लॅपटॉपची किंवा कॉम्प्युटरची गरज नसते. तेव्हा मला त्याचं महत्त्व कळालं किंवा सरने सांगितलेल्या गोष्टी कळाल्या, समजायला लागल्या. म्हणून मी डिसाईड केले की इन लाईफ मी कोणाचेच स्वप्न नाही मरणार. भले ते मला थोडे छोटे वाटो किंवा नॉर्मल स्वप्न वाटेल किंवा सर्वात मोठे म्हणजे हवेतली स्वप्न वाटतील, पण मी ते कधीच पुढच्या माणसाला डिमोटिवेट करणार नाही. मी त्याला माझ्या परीने गाईड करण्याचा प्रयत्न करेल किंवा त्याला शांत ऐकून घेण्याचा प्रयत्न करेल, पण त्याला डिमोटिवेट कधीच करणार नाही. हे मी गोल ठेवलं. आणि जो कोणी हा व्हिडिओ बघतो त्याला देखील हेच विनंती आहे की त्याने देखील कोणाचे स्वप्न नका मारू, कोणालाही डिमोटिवेट करण्याचं काम नका करू. भले तुम्ही मोटिवेट नाही करू शकणार, पण कमीत कमी डिमोटिवेट तर नका करू. आणि गोष्टी समजून घ्या. प्रत्येक स्वप्न सुरुवातीला नॉर्मलच वाटतं, पण जेव्हा आणि पुढच्याचं स्वप्न तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून बघत असता, ते जर पुढच्याला अमेझॉनचं जर स्वप्न तुम्हाला आलं असतं, जर तुम्ही पण अमेझॉन बनवले असते किंवा फ्लिपकार्ट बनवण्याचं जर स्वप्न तुम्हाला जर आलं असतं, तुम्हीच बनवलं असतं ना. सचिन आणि बिनी बल्सनला आलं म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून त्या काळी त्यांनी तितक्या मोठ्या लेवलला ते स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न त्यांनाच समजलं असतं. त्यावेळी दुसरे लोक हसले असते, त्यांचा मजाक बनवला असता. त्यांनी जर सगळ्यांना ड्रीम सांगत बसले असते तर लोक साहजिक बोलले असते, ऑनलाईन खरेदी कोण करणार, ऑनलाईन ट्रस्ट नसतो, ऑनलाईन पेमेंट कोण करणार, लोक बोलले असते आणि बोलले असतील पण. म्हणून जो स्वप्न पाहतो किंवा ज्याच्या मनात एखादी आयडिया असते, त्याच्या व्यतिरिक्त ती आयडिया किंवा ते स्वप्न इतर कोणालाच नाही कळत. भले तुम्ही किती बडे PhD होल्डर असू द्या किंवा कितीही मोठा तुमचा अभ्यास असू द्या, पण ज्यांना जे स्वप्न पडले, तो किती ग्राउंड लेवलचा माणूस असू द्या, छोट्यातला छोटा माणूस असू द्या, ते स्वप्न त्याला पडले म्हणजे त्याच्या इतके चांगले दुसरे कोणीच नाही समजू शकणार. आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करा. भले तुम्हाला वाटत असेल माझ्या सल्ल्याने ह्याचं चांगलं होईल, त्याचं नुकसान टळेल, कोणाच्या सांगण्यानं नसतं. झालं होऊ द्या, नुकसान शिकू द्या, आणि चांगले झालं तर चांगलंच आहे. म्हणून डिमोटिवेट कधीच कुणाला करू नका. भले शांत ऐकून घ्या आणि देता आलं तर चांगला सल्ला द्या, पण डिमोटिवेट नका करू. कधी काम नाही करत. पण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला आलेले असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही ना काही माहिती. बाय बाय.